नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आधार सेवा केंद्र तुम्ही मोफत चालू करू शकता. 2 जिल्ह्यांमध्ये फॉर्म सुरू झालेले आहेत. लवकर तुम्हाला अर्ज करायचे आहे. मुदत कमी आहे. कोणकोणते 2 जिल्हे आहे, कसा अर्ज करायचा, काय-काय पात्रता आहे, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातर्फे आधार संच म्हणजेच आधारचं जे काही किट आहे तर तुम्ही आधार सेवा केंद्र तुम्ही सुरू करू शकता. तर याची जी काही PDF आहे ती तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. ती तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि अर्ज आपल्याला भरायचा आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. कोणत्या विभागामध्ये जमा करायचा आहे त्याचा ॲड्रेससुद्धा इथे दिलेला आहे. या इथे तुम्हाला कागदपत्रे जोडून जमा करायचं आहे. वेळापत्रक तुम्ही इथे पाहू शकता. कालावधी दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आहे 9/5/2025 पासून अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज तुम्हाला जमा करायचे. शेवटची तारीख 23/5/2025 आहे. कमी कालावधी आहे. लवकरात लवकर जे काही अर्ज आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि बाकीचं वेळापत्रक सुद्धा तुम्हाला इथे खाली दिलेले आहे. एकदा वाचून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अटी शर्ती आहेत. अटी शर्ती जे काय आहेत ते सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात दिलेले आहे. पात्रता निकष असतील काही ते सगळे एकदा वाचून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला याच PDF मध्ये भेटेल. आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल, आधार सुपरवायझर सर्टिफिकेट लागेल. यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे कसं काढायचं काय. त्यानंतर ऑपरेटर यांचं शैक्षणिक पात्रता म्हणजेच 12वी कमीत कमी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे शासकीय जागेचं ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत नगरपरिषद तिथून तुम्ही NOC घेऊ शकता. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचं डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट, आपले सरकार सेवा केंद्र महाऑनलाईनचा ID असणं गरजेचं आहे तरच तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे म्हणजेच महाऑनलाईन IDचं लॉग इन केल्यानंतर जो स्क्रीनशॉट लागतो तो स्क्रीनशॉट द्यायचा आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट याची पावती असेल तरी चालेल. तर अशा पद्धतीने ही कागदपत्र तुम्हाला द्यायची आहेत आणि हा अर्ज जो आहे तो इथे फोटो वगैरे चिटकून आपली सगळी माहिती इथे भरून सगळी कागदपत्रे जोडून तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इकडे अर्ज जमा करायचा आहे आणि ह्या जागा आहेत जिथे जिथे जागा रिक्त आहेत त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर याची PDF एकदा डाउनलोड करून घ्या आणि सगळी माहिती वाचून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा आहे पुढचा, ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्यातर्फे सुद्धा आधार नोंदणी संच म्हणजेच आधार सेवा केंद्रासाठी जे काही किट आहे ते आता वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज कधीच सुरू झालेले आहेत याची माहिती थोडी मला उशिरा भेटल्यामुळे उशिरा व्हिडिओ बनवत आहे. नागपूर जिल्ह्याचे पाहू शकता इथे तारीख आहे 9/5/2025 सायंकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. हे गुगल फॉर्मची लिंक आहे तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या गुगल फॉर्ममध्ये लवकरात लवकर फॉर्म भरा. थोडाच कालावधी शिल्लक आहे. तुम्हाला कोणताही अर्ज हा कार्यालय प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत, लक्षात ठेवा. तिथे नागपूर कलेक्टर ऑफिसला जमा करायचा नाही, फक्त तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो भरायचा आहे. अशा पद्धतीने या 2 जिल्ह्याचे जे काही वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध झालेले आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आहे नागपूर आणि पुणे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना आपल्या शेअर करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.